नमस्कार, मॉर्निंग प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल आणि माझ्या सोबत आहे. नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर आणि या संपूर्ण बुलेटिन मध्ये आपण फार इंटरेस्टिंग बातम्या स्नेहिल पाहणार आहोत, आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. मात्र तत्पूर्वी जी बातमी आपल्या समोर आली आहे ती म्हणजे पुण्यामध्ये बिबट्या आलाय. आता बिबट्या आता असं झालंय की लहानपणी आपण जसे गल्लीमध्ये कुत्री बघायचो ना, हो हो, आणि तसेच आता बिबटे जिकडे तिकडे दिसायला लागलेत आणि त्यांना शोधून त्यांना पकडणं, त्यांना रेस्क्यू करणं हे वनविभागासमोर सुद्धा एक मोठं आव्हानच आहे. आणि तसंच पुण्यातल्या मुंढवामध्ये केशवनगरमध्ये बिबट्याचा हल्ला झालाय आणि तिथे काय नेमकं बांधकाम सुरू होतं आणि अशाच ठिकाणी खरं तर बिबट्या येतो. ऍक्च्युली बिबट्याचा दोष आहे असं आपल्याला म्हणताच येणार नाही, कारण मानव लोकच इतके घुसले हो पात्र. पण ती वास्तव आहे आता, कारण बिबटे तिथे येत आहेत मानवी वस्तीमध्ये आणि त्याचा अर्थातच लोकांना त्रास होतो. बिबट्या जर कधी आला तर तो मानवांवर हल्ला करणारच, कारण शिकारीसाठी त्याला आता खाद्यच उपलब्ध होत नाहीये, कारण आपणच जंगलात शिरायला लागलोय. मग काय होणार. हो, आणि तिथे बांधकाम सुरू होतं एका इमारतीमध्ये आणि तिथे अचानक, आणि जेव्हा बिबट्या असा मानवी वस्तीमध्ये शिरतो ना, तो खूप असा बिथरलेला असतो आणि म्हणूनच तो हल्ला करतो. हो, आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये बिबट्याला पकडायचं वनविभागासमोर सुद्धा खूप मोठं आव्हान असतं. मात्र त्यांना काही पर्याय नसतो आणि त्यांना त्याला पकडावंच लागतं. कसं आहे, वन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन अर्ध्यापेक्षा जास्त वेळेस बिबट्याला विहिरीतून काढण्यासाठीच होतं. आणि आपले प्रतिनिधी जे आहेत योगेश बोरसे, आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. योगेश, आपण बघतोय बिबट्याचा हल्ला जो आहे तो झालेला आहे त्या पुण्याच्या मांडवा केशवनगरमध्ये. काय या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती आहे? कधी नेमका तो बिबट्या आला होता, कुठे आला, काय नेमकं सगळं झालं होतं? स्नेहिल, खरं तर भल्या पहाटेची ही घटना आहे. पहाटे बिबट्या हा खरं तर केशवनगर मुंडवा या परिसरात घुसला होता. खरं तर भर वस्तीमध्ये हा बिबट्या त्या ठिकाणी घुसलेला आहे आणि याच परिसरातला बिबट्या घुसल्यानंतर इथल्या लोकांची खरं तर मोठी तारांबळ उडाली होती. आणि याच बिबट्याने जवळपास 4 ते 5 मुलांवरती, लोकांवरती खरं तर हल्ला केल्याची माहिती सुद्धा आता समोर येते. एका ज्येष्ठ महिलेवरती सुद्धा, जवळपास तिचं वय 80 वर्ष अशा पद्धतीचं वय असलेल्या महिलेवरती सुद्धा या बिबट्याने हल्ला केल्याची माहिती आता समोर येते. खरं तर या महिलेने स्वतःची सुटका त्या ठिकाणावरनं करून घेतलेली आहे. मात्र 4 ते 5 लोक या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सध्या जखमी झाल्याची माहिती आता समोर येते. घटनेची माहिती कळताच त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी रेस्क्यू ऑपरेशन सध्या करत आहेत. त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते. पण या संपूर्ण हल्ल्यामध्ये 4 ते 5 जण हे जखमी झालेले आहेत. त्यांना लगेचच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत बिबट्या हा खरं तर त्याला पकडण्यात अद्यापर्यंत वन विभागाला यश आलेले नाहीये. मात्र शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडली होती, ज्यामध्ये अनेक जण खरं तर जखमी झाले होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती खरं तर ही म्हणता येईल. आणि अशा पद्धतीने ही पुणे शहरातल्या भर वस्तीमध्ये बिबट्या घुसला आणि या भागातल्या नागरिकांना त्याने जखमी केलेलं आहे. खरं तर या परिसरात सध्या भयभीत असं वातावरण आहे तिथल्या लहान मुलांमध्ये. अर्थातच नागरिकांमध्ये तर भीती असणारच. योगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आपण बघतो हा संपूर्ण परिसर जो आहे ना श्वेता, त्या ठिकाणी मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात आणि त्याच ठिकाणी अशा पद्धतीचा गजबजलेला एकतर परिसर असतो, जवळजवळ घरं असतात. गल्ली बोळातनं सुद्धा बिबट्या असा अडकलेला आपण बघितलेला आहे, कारण त्याला नाही इकडे कुठे जाऊ ते कळत नाही. बऱ्याचदा असं होतं की बिबट्या रात्री भक्ष्याच्या शोधात फिरतो आणि तो विहिरीत पडतो, कारण विहिरीला कठडे नसतात आणि तो विहिरीत पडतो आणि त्यामुळे पण वन विभागाला रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागतं. आणि असंच नाशिकमध्येच तसं, म्हणजे तू जसं आता म्हणालास ना, सेम नाशिकमध्ये झालंय. कारण बिबट्या असाच कठडा नसलेल्या विहिरीमध्ये पडला आणि मग ना ऍक्च्युली नाशिक पुणे नाशिक महामार्गालगत जी एक कोरडेदरा बोटा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. आणि त्या ठिकाणी हा बिबट्या पडल्यानंतर मात्र मग वन विभागाला जाग आली आणि मग वन विभागानं या ठिकाणी या पिंजरा सोडला आणि मग या बिबट्याला त्या पिंजऱ्यामध्ये घेण्याचं खरं तर रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवावं लागलं. पण या बिबट्याला जेव्हा पकडायचं असतं, अर्थात जिवंत पकडणं ही त्यांच्यावरती जबाबदारी असते. आणि तेव्हा म्हणजे काय काय प्रयत्न करायचं, कुठे जेसीबी आणायला लागतो, कुठे क्रेन, कुठे पिंजरा. खरं तर ही 2 दृश्य बघ ना श्वेता, आपण सांगू शकतो की या 2 दृश्यांमध्ये एकच गोष्ट कळते की बिबट्या विहिरीत पडलाय आणि एका ठिकाणी त्यानं मानवी वस्तीमध्ये हल्ला केला. खरं तर या दोनही त्याच्या गरजा आहेत. शिकार म्हणजे त्याचं पोट भरण्यासाठी म्हणून त्याला शिकार करावी लागते, म्हणून तो या मानवी वस्तीत शिरला असेल, कोणत्या कुत्र्याच्या मागे असेल, किंवा पाण्यासाठी म्हणून तो त्या विहिरीत पडला. म्हणजे वन्यजीवांवर किती मोठं संकट खरं तर आहे.